नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? मजेत आहे ना? मजेत असायलाच पाहिजे. तर मंडळी आज बघा, आज आलोय आपण अजिंठा लेणी फिरायला. तर थोडक्यात तुम्हाला पुढे अजिंठा लेणी दाखवतो. तर चला मग माझ्यासोबत. तर मित्रांनो, हे बघा, आता शेवटी आपण अजिंठा लेणीमध्ये पोहोचलो. तर इथं तुम्ही पर्यटकाची संख्या पाहू शकता की दुपटीपेक्षा जास्त इथं पर्यटकाची संख्या आहे. आज इथं विशेष म्हणजे कराची इथं जत्रा असते. तर तुम्ही हे संख्या पाहू शकता गाड्याचे. याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की किती पर्यटक असेल म्हणून. तर चला अजून आपण पुढे गर्दी म्हणजे हनुमान गर्दी. तर आणि आता आपण गर्दीमध्ये चाललो आणि शेवटी आपण आता तिकडे लेणी पाहायला जाणार. हे बघा मित्रांनो, इथं पर्यटक येतात मोठ्या प्रमाणात. त्यामुळे त्यांच्यासाठी इथं शॉप पण आहे, भरपूर खरेदीसाठी इथं दुकान आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, थोडेफार प्रॉब्लेम घेतले आपल्याला त्या गर्दीत, त्यामुळे थोडा उशीर झाला. आता आपण शेवटी चाललो इकडं. आता इथं एसटी लागते, एसटीत बसायचा अंगार कण लेण्यात जायचं. चला मग माझ्यासोबत. तर चला मित्रांनो, इथं आता आपल्याला एसटी लागणार. त्या एसटीत बसून आपण आता 2 मिनिटात लेण्यात प्रवेश करणार आहोत. तर आपल्याला एसटी मध्ये विदाऊट तिकीट जायचं आहे. चला. चला सर. तर हे बघा मित्रांनो, आता शेवटी आपण एसटी मध्ये बसलो आणि थोड्याच मिनिटात आपण आता अजिंठा लेणी जाणार आहे. तर एसटी मध्ये महिलांसाठी पण हाफ तिकीट नाही आहे, त्यामुळे अर्ध्या महिला इथं नाराज झालेले आहेत. आणि हे पर्यटकाचा नियम आहे. पर्यटकाच्या ठिकाणी हाफ तिकीट नसतं, सगळ्याला A to Z फुल तिकीट लागत असतं. तर आता थोड्याच वेळात आपण अजिंठा लेणी म्हणजे 2-4 सेकंदात तुम्हाला लेणी दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि जे यूट्यूब चॅनलला नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, शेवटी बघा, आता आपण इथं या पॉईंटला आलो आणि इथून आपण आता पायऱ्या चढत पुरी लेणी पाहणार आहे. तर चला मित्रांनो, आमच्या सोबत राहा. 1 2 3 4 चौकडून डोंगर आहे आणि एकदम झाड आहे. काय झाडी काय डोंगर, तो डायरेक्ट आठवण मला डायरेक्ट इथं. आता काय सांगू तुम्हाला, हे पहा. आणि इकडून पर्यटकाची गर्दी, ते पर्यटक फिरू राहिले. आणि आता तर मित्रांनो, इथं जत्रा असल्याने ना सध्या आपलेच लोक येईल, त्यामुळे थोडाफार लोकांना पण टाईम द्यावा लागतो, कारण की थोडा सपोर्ट करतात आपल्याला. त्यांच्या सपोर्टमुळे आपण इथे. तर बघा मित्रांनो, वातावरण आणि पायऱ्या चढल्याने ना हात बोलल्या जावरून एवढं पायऱ्या इथं. एकदा आहे करा भाऊ. हे भाऊ पाण्याचे बरं, ते डेंजर दिसत्या. तर हे बघा मित्रांनो, इथं शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण थोडी दूर शूटिंग घेणार आहे. काही नियमाचं पालन करून आपण दूरून शूटिंग घेणार आहे. आणि थोडक्यात कळून आपण संपूर्ण लेणी दाखवण्यात तुम्हाला आम्ही प्रयत्न करू. आम्ही आलेलो चला भाऊ, धन्यवाद. तुम्ही मग अरे कि रे अरे तुम्ही
मित्रांनो view बघा इथे किती भारी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि मध्ये शूटला आलं नव्हतं तर बाहेर थोडं बाहेर गेले चला हा तर मित्रांनो भरपूर बोर होत आपण इथं लोक आलो पण तुमच्यासाठी काही काही धडपड करावं लागते तर हे बघा आता या ठिकाणी आलो आपण आणि या ठिकाणी विदेशी पर्यटक आहे त्यांच्या सोबत एक सेल्फी काढायचा आपण प्रयत्न करू बघू काढू त्या ठिकाणी आम्ही पुढे काही गेलो नाही पुढं सध्या जरा रस्त्यात काम चालू आहे तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला दिसणार नाही ते पुढं चालू काम ताण चाललो रिटर्न घरी गेलो आता मित्रांनो सुट्टी आता थोडी प्रकारे तुम्हाला लेणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे पब्लिकला बेदार करून टाकला आपल्याला त्यामुळं थोडा व्हिडिओ लेणी थोडंफार कमी दाखवण्यात आली तर नेक्स्ट टाइम आपण संपूर्ण लेणी दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद.